दादांवरील टीकेनंतर आता राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मण हाकेंमध्ये वार पलटवार जो आहे तो त्यांच्याकडनं सुरू झालेला आहे। मिटकरींनी बुद्धी गहाण ठेवली का असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। मी बोलायला लागलो तर मिटकरी फिटकरी फुटकळ आहेत असं देखील यावेळेला हाकेंनी म्हटलंय। मी बारामतीत आलोय, सूरज चव्हाणला सांगा असं देखील हाकेंनी म्हटलंय। चव्हाण आपल्यात आरोप प्रत्यारोप होते। सकाळीच आपण एक राष्ट्रवादीच्या नेत्याचा एक दारूचा कारखाना आहे असं म्हटलं होतं, पण त्यानंतर आपण पंकजा मुंडे यांना नेत्या मानता, एकंदरीत त्यांचा देखील बिअरचा कारखाना अशी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा। बघा, माझं काय म्हणणं आहे की जी माणसं काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारायची असतात का? आम्ही काय विचारलं आम्हाला बजेट द्या, आम्ही काय विचारलं आम्हाला स्कॉलरशिप द्या, आणि तुम्ही आम्हाला वैयक्तिक बोलताय। काय तुमची बुद्धी कुठे गहाण ठेवली का? तुमच्या प्रवक्त्यानं अमोल मिटकरीनं आमदार म्हणून वरिष्ठ सभागृहात पाठवलं ना। कधी जर बोलायला लागलो ना, हे मिटकरी फिटकरी कोण आहेत फुटकळ, आमच्या नेत्यावर बोलले तर तिथंच उत्तर देत आहे। त्यामुळे अडचण झाली तर ते मी बारामतीत आलोय सांगा ना सूरज चव्हाणला कॅमेऱ्यासमोर। बारामतीत आलोय, आता पंधऱ्यात जाहीर सभा आहे। कुठं आहे तू? अरे तुम्ही मुंबईत बसून मिऱ्या वाटण्याशिवाय दुसरं काय केलंय? त्यामुळे चल ये हाय, मी आता बारामतीत आहे, आता पंधऱ्यात जातोय। लोकशाही आहे, काट्या कुऱ्हाड्याची लढाई इथं नाही चालत। इथं संविधान, लोकशाही, विचाराची लढाई आहे। त्यामुळं असल्या धमक्या बिमक्या अजून कुणाला द्या, आम्हाला नका देऊ। कॅमेरा पर्सन विपुल सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।